नमस्कार, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। भेंडी ही सर्वांची फेवरेट भाजी आहे। मी इथे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक माप तेल ओतून घेतला आहे। त्यामध्ये अर्धा कांदा चिरून टाकला आहे लांबका। 4 पाकळ्या लसणाच्या कट करून टाकल्या आहेत। कांदा लाल होत आलेला आहे, तर आता हिरव्या मिरच्या टाकून घेते। हिरवी मिरची व कांदा तळत आलेला आहे, तर आता अर्धा टमाटर टाकून घेते। टमाटर शिजत आलेला आहे, तर आता अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व हिंग टाकून घेते। थोडंसं पूर्ण मसाला मिक्स करून घ्या। आता मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। कढईमध्ये मी भेंडी टाकून घेते व 1 चमचा मीठ टाकून घेते। मसाला शिजवताना आपण मीठ टाकलेलं नव्हतं, म्हणून आता मीठ टाकून घ्यायचं। भेंडी पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झाली पाहिजे अशी हलवून घ्या आणि आता झाकण झाकून ठेवा। भेंडीवर सारखं झाकण ठेवायचं आणि थोडंसं उघडून बघायचं आणि भेंडी खालीवर करायची, कारण भेंडी चिटकण्याची शक्यता असते। त्यामुळे भेंडीची भाजी आपली होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, कारण की भेंडी व्यवस्थित शिजल्या जात नाही, डायरेक्ट कढईला चिटकते। त्यामुळे लास्टला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडीशी वाफलून घ्यायची झापून। आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।